नमस्कार मंडळी, ॲग्रीपिक ट्रेडिंग कंपनी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही आपले काही व्हिडिओ याच्या आधीचे नक्कीच बघितले असतील आणि जे नवीन असतील या चॅनेलवर तर त्यांना आपल्याला सांगायला आवडेल की आपण हळद लागवड आणि बांबू शेती या दोन विषयांवर काम करत आहोत। हळद लागवडीमध्ये आपला गेल्या 8 वर्षाचा कोकण पट्ट्यामध्ये काम केल्याचा अनुभव आहे। अनेक शेतकऱ्यांसोबत आपण काम करत आहोत, तसेच त्यांना आपण हळद लागवडीसोबत हळद विक्री कशी करायची याबाबत सुद्धा अनेकदा मार्गदर्शन केलेले आहे। कोकणात अनेक गावांमध्ये आपल्या कार्यशाळा सुद्धा पार पडलेल्या आहेत आणि आता आपण गेल्या महिन्या 2 महिन्यापूर्वी सुरुवात केली आहे ती म्हणजे बांबू शेतीला। तर बांबू शेती सुरू करण्याचं कारण हेच आहे की आता मुंबईतले अनेक तरुण किंवा जे कोणी आत्ता अशा ठिकाणी आहेत कामाला की ज्यांना त्यांच्या जॉबची गॅरंटी नाही आहे। मी स्पष्ट भाषेत सांगतो, कारण मी स्वतः एक मुंबईकर आहे। मी गेली 10 वर्ष कोकणामध्ये राहतोय आणि मी इथे राहून माझं काम करतोय। तर सांगायचा मुद्दा हा की जे तरुण आता मुंबईमध्ये जॉब करतायत त्यांपैकी अनेकांशी आमची चर्चा होत असते। काही जण 40-45 मधले आहेत, तर त्या सर्वांना पडलेला एक प्रश्न आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आमचा जॉब राहील की नाही राहणार ह्याची आम्हाला गॅरंटीच नाही आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या गावी जी काही आमची जागा आहे तर तिथे आम्हाला एखादा शेतीसाठीचा प्रयोग सुरू करायचा आहे किंवा शेतीसाठीचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत तर त्याबद्दल त्यांना माहिती घ्यायची असते। तर आपण काय करतोय की आपण अशा पद्धतीतल्या लोकांना, ज्यांना कोणाला टेक्निकल नॉलेज नाही आहे शेतीमधलं पण त्यांना आपल्या गावी येण्याची आवड आहे, अशांना आपण कन्सल्टन्सी बेसवर तसेच ट्रेनिंगसुद्धा देऊन त्यांना त्यांच्या जागेचा उपयोग करता येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय। असे गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये जवळपास आपण 200 पेक्षा जास्त लोकांना आपण ट्रेनिंग दिलेली आहे की जे आपापल्या गावी येऊन आपापलं काम करतात। तर बांबू हा विषय ज्यावेळी आपण घेतला तर त्यामध्ये आम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणवली ती सध्या प्रत्येकाला प्रॅक्टिकल ट्रेनिंगला येणं पॉसिबल नाही आहे आणि म्हणूनच आम्ही त्यावर एक उपाय शोधला जो कोरोनामध्ये सर्वांनाच माहीत होता। काय तर तो आहे ऑनलाईन ट्रेनिंग। कोरोनामध्ये आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग खूप वेळा घेतली होती आणि त्याचे हळद लागवडीसाठी अनेकांना फायदेसुद्धा झाले होते। तर त्याचेच आपण बांबू शेतीसाठीचे सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केलेले आहे। त्याबद्दलचे तुम्हाला मी इथे आता फोटोज काही दाखवतो की कशा पद्धतीने ऑनलाईन ट्रेनिंगला आपल्याकडे हजेरी होती आणि त्यांचे एक अभिप्राय आहे, तर तो अभिप्राय आपण फक्त 30 सेकंदामध्ये बघून घेऊया। नमस्कार, मी संजीवनी पंकज गावणे। बांबू फार्मिंग ऑनलाईन प्रशिक्षण जॉईन केलं होतं। त्यामध्ये मला अरुण सर, सुरेश खोत सर जे कोकण बांबू लागवड गटाचे अध्यक्ष आहेत, तसेच प्रसाद खेडेकर सर जे ॲग्रीपिक ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष आहेत, त्यांचे मला खूप सारे मुलाचे मार्गदर्शन मिळाले। तर हे होतं बांबू शेतीसाठीचं ऑनलाईन ट्रेनिंग घेतलेल्या आमच्या संजीवनी मॅडमचा अभिप्राय। तर असे अनेक जणांनी आपल्याकडून ट्रेनिंग घेतली आणि ते ह्या पुढच्या काळामध्ये बांबू लागवड करायला सुरुवात करतील किंवा त्यांची जी काही तयारी असेल, मग काही जणांना स्वतःची जमीन साफ करायची आहे, काही जणांना नवीन जागा घ्यायची आहे। तर असे अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांना आपल्यासोबत राहून करता येतील, कारण या सर्वांचा आपण एक ग्रुप बनवला आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण सर्व माहिती त्यांना देत असतो। सोबत ज्यांनी आपल्याला ट्रेनिंग दिलं अरुण वांद्रे सर, ते सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये आहेत। त्यामुळे कधीही त्यांना काही प्रश्न पडला तर ते आपल्याला विचारू शकतात। तर आता आपण सुरुवात करूया जो आपला आजचा महत्त्वाचा विषय आहे, ज्याबद्दलचा आपण एक मिनिटाचा शॉर्ट्स म्हणजे जे शॉर्ट्स व्हिडिओ असतात तो एक बनवला होता आणि त्या व्हिडिओवरून आपल्याला बरेच जणांचे मेसेज आले की आम्हाला ह्याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे। तर आता आपण सुरू करूया। मिलिया डुबिया म्हणजे काय? तर मिलिया डुबिया हे खरं तर आपण आत्तापर्यंत ऐकलेलं एक नवीनच झाड असेल, कारण अनेक जणांना हे नावच ऐकताना हसायला येतं, बरोबर? तर मिलिया डुबियाचं मराठी नाव आहे निंबारा। का तर हे कडुनिंबाच्या जातीतलं झाड आहे, बरोबर? गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण भारतात, मी फक्त महाराष्ट्रात नाही म्हणते, संपूर्ण भारतात मिलिया डुबियाची प्रचंड लागवड सुरू आहे आणि ह्याचं कारण तेच आहे की हे भारतातलं सगळ्यात फास्ट वाढणाऱ्या झाडांपैकी एक आहे। का तर त्याच्यामध्ये काही विशेष गुणधर्म आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला त्या झाडाची लागवड केल्यानंतर फायदेशीर राहू शकतात। आणि आपले असे अनेक शेतकरी आहेत, जसं आपण नेहमी सांगत आलो आपल्या व्हिडिओमध्ये की नवीन प्रयोग करण्यासाठी अनेक शेतकरी उत्सुक असतात। तर अशा शेतकऱ्यांनी मिलिया डुबियाची लागवड जरूर करावी आणि पूर्ण भारतात असे शेतकरी बरेच आहेत। मला एक सांगायला आवडेल की महाराष्ट्रसुद्धा ह्यामध्ये आता अग्रेसर होत चालला आहे गुजरातच्या मानाने, कारण गुजरातमध्ये बऱ्याच जणांनी ह्याची लागवड केलेली आहे, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा झालेली आहे, पण महाराष्ट्रसुद्धा कुठेच मागे नाही आहे।
त्यामुळे आपण आपल्या व्हिडिओच्या ह्या माध्यमातून आपल्या सर्व कोकणातील शेतकऱ्यांना तसेच कोकणाबाहेरील शेतकऱ्यांना सुद्धा आपण आवाहन करतो की तुम्ही या झाडाची शक्य तितकी माहिती घ्या. तुमच्या जवळच्या विद्यापीठामध्ये जा. कोकणामध्ये दापोली विद्यापीठामध्ये ह्याची रोपं उपलब्ध होतात. फक्त तुम्हाला त्यांची जाऊन माहिती घ्यावी लागेल आणि त्यांना तसं सांगावं लागेल की तुम्हाला किती रोपं हवी आहेत. कारण हे झाड अशा पद्धतीत लागवड करायचं आहे की पावसाळ्यामध्ये तुम्ही आत्ता जो पाऊस कोकणात चालू आहे, पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे, तर ह्या दिवसांमध्ये जर त्या झाडाची लागवड केलात तर त्याचा तुम्हाला फायदा कसा होईल ते मी तुम्हाला आता सांगतो. तर आपले जे शेतीविषयक जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मते जिथे म्हणजे ज्या भागामध्ये 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो किंवा त्याच्या आसपास जिथे पाऊस पडतो अशा भागामध्ये या झाडाची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते. पण आम्ही आत्तापर्यंतचा जो अभ्यास केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे आम्ही अभिप्राय घेतले आहेत आणि टेक्निकली आम्ही जे ह्या सर्व गोष्टींवर फोकस करतोय तर त्यामध्ये असंही जाणवलं आहे की 500 ते 600 मिलीमीटर पाऊस ज्या भागामध्ये पडतो अशा ठिकाणी सुद्धा ह्या झाडांची चांगल्या पद्धतीने वाढ होते. तर आता ती वाढ किती होते तर जवळपास एक चांगलं परिपूर्ण वाढलेलं जे झाड आहे त्याच्या खोडाचा जर आपण घेर बघितला तर तो 120 ते 150 सेंटीमीटर इतका होतो आणि हे झाड 25 ते 40 फुटाच्या वर जातं. आणि हे किती वर्षात? फक्त 5 ते 6 वर्षामध्ये. तर आता मला सांगा 5 वर्षामध्ये 25 फुटाच्या वर जाणारं कुठचं झाड तुम्ही पाहिलं नाही ना. आणि ह्या झाडाचा फायदा असा आहे की आता आम्ही राहतोय कोकणात. मी स्वतः रत्नागिरीचा आहे. आम्ही कोकणात राहून या झाडाबद्दलची माहिती घेतोय. दापोली विद्यापीठात सुद्धा आम्ही जाऊन ह्याची माहिती घेतली आणि आम्हाला असं कळालं आहे की ह्यासाठीचे बायर्स आहेत म्हणजे विकत घेणारे काही कंपन्या आहेत की ज्या तुमच्या शेताजवळ येऊन ही झाडं नेऊ शकतात. पण त्यासाठी एक अट आहे की कमीत कमी तुमचा 1 एकर तरी निदान लागवड असावी. कारण सांगतो, ह्याचे जे कोणी व्यापारी आहेत ते सर्व येतात महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून किंवा लातूर पट्ट्यामध्ये सुद्धा ह्याचे काही व्यापारी आहेत. असे अनेक लोकांशी आम्ही बोलणं झालेलं आहे की जे कोल्हापूर, सांगली, सातारा अशा ठिकाणी ज्यांची लागवड आहे त्या लोकांचे त्यांनी व्यापार झालेला आहे. आता आम्ही रत्नागिरीमध्ये राहतो. रत्नागिरीमध्ये आम्ही प्रयोगासाठी झाडं आणलेली आहेत. तुम्हाला दाखवतो की ती झाडं किती वाढली आहेत. आणि ही झाडं जी आणली, झाडं नाही मी त्यांना म्हणणार, हे फक्त छोटं रोप आहे. हे 4 ते 5 महिन्याचं रोप आहे. तुम्हाला आता साईडला स्क्रीनवर दिसत असेल की हे रोप कसं वाढलं आहे बघा. तर तुम्ही आता बघितलात हे जे आपण रोप आणलेलं आहे ते दापोली विद्यापीठातून आणलेलं आहे आणि त्याची वाढ 4 ते 5 महिन्यामध्ये इतक्या छान पद्धतीने झालेली आहे. आपण ह्यासाठी म्हणू की ह्याच्यासाठीची माती कशी आवश्यक आहे. तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी माती सापडते काळ्या पद्धतीची किंवा लाल मातीसुद्धा जी कोकणामध्ये अवेलेबल आहे, आपण जी म्हणतो मुरम मातीसारखी किंवा थोडीफार चिकट, पण शक्यतो तुम्ही चिकट माती टाळावी, चिकण मातीसुद्धा टाळावी ह्यासाठी. कारण त्या ठिकाणी ह्याची वाढ तेवढ्या जोमाने होणार नाही. म्हणजे जिथे तो 35 ते 40 फूट वाढायला हवा तिथे तो 15 फुटापर्यंतच जाईल किंवा जास्तीत जास्त 20 फुटावर जाईल. त्यामुळे कमर्शियली जर तुम्ही त्याचा विचार केला तर तो तुम्हाला फायदेशीर नाही आहे. त्यामुळे आम्ही शक्यतो असं तुम्हाला सांगू की जिथे पाण्याचा निचरा चांगला होतो आणि ज्या ठिकाणी 35 ते 40 जास्तीत जास्त 40 पण आपण शक्यतो 35 किंवा त्याच्या खालचं तापमान बघूया, अशा ठिकाणी जर तुमची शेतजमीन असेल किंवा अशा पट्ट्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही नक्की या झाडाची लागवड करा. कारण ह्याच्यातून फायदे अनेक आहेत आणि त्याचं आता मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगतो की हे झाड जर तुम्ही 2024 आणि 25 या सालामध्ये लावलात आणि 2030ला किंवा 2032ला जर तुम्हाला त्याची तोड करायची आहे तर त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल आणि किती लाखांमध्ये होईल. तर आता आपण समजून घेऊया की ह्या झाडाचं उत्पन्न कसं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 5व्या ते 7व्या वर्षामध्ये ह्याची तोड तुम्ही करू शकता. 5व्या वर्षापर्यंत हे झाड जवळपास तुम्हाला 12 क्विंटलच्या आसपास जाऊ शकतं. आपण कमीत कमी धरून चालू 10 क्विंटल जरी पकडलं तरी आजच्या दिवसाचा मलबार नीम म्हणजेच मिलिया डुबियाचा रेट आहे 300 ते 500 रुपये क्विंटल. आपण 400 रुपये क्विंटल जरी पकडला आणि त्या हिशोबाने जर आपण 10 क्विंटल एका झाडाचं पकडलं तर त्याच्या मागे एका झाडाचे तुम्हाला कमीत कमी 3 ते 5 हजार म्हणजे 4,000 आपण एव्हरेज ठेवलेला आहे. कमीत कमी 3 ते 5 हजार तुम्हाला एका रोपाचे मिळणार आहेत. बरं, आता मला सांगा एका झाडाचे जर तुम्हाला 5,000 रुपये मिळत आहेत, आपण 4,000 धरले तर अशी किती झाडं तुमच्या जागेत बसणार आहेत ते मी तुम्हाला आता सांगतो. आपण एकरी जर लागवड करायचा विचार केला तर तुम्ही ह्याची लागवड 7x7 किंवा 10x10वर करू शकता. 10x10वर जर तुम्ही लागवड केली तर त्याच्यामध्ये तुमचं आंतरपीकसुद्धा तुम्हाला घेता येऊ शकतं.
कारण हे झाड इतक्या फास्ट वाढतं की मध्ये बरीचशी जागा उरते ज्याच्यामध्ये तुम्ही बाकी उत्पन्नसुद्धा घेऊ शकता आणि 5 वर्षामध्ये तुम्हाला त्याचा जो काही खर्च येणार आहे, खर्च फक्त पाण्याचा असू शकतो, तसेच त्याच्यासाठी खतांचं नियोजन तुम्हाला थोडंफार करावं लागेल आणि जिथे तुमच्याकडे पाऊस कमी असेल तर तुम्ही ठिबक सिंचन जर का लावलात तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीत ह्या झाडाची वाढ दिसून येईल. ओके, तर आता आपण 5 ते 7 वर्षाचा विचार केला तर 8x8 किंवा 10x10चा विचार करून आपल्या एकरी जवळपास 400 झाडं बसतात. तर आता तुम्ही मला सांगा, तुमचं गणित नक्कीच चांगलं आहे, शेतकरी आहे, हा गणितात हुशार नक्कीच असतो. बाकी जरी तुम्ही त्याला म्हणालात की शेतकऱ्यांना बाकी गोष्टी लक्षात येत नाही, पण तो गणित त्याच्या डोक्यात लगेच सुरुवात होतात. तर आता तुम्ही स्वतःच्या मोबाईलवर चेक करा, 400 झाडांचे, एका झाडाचे जर तुम्हाला 4,000 रुपये मिळाले तर 400 झाडांचे किती होतात, बरोबर? आणि मी हा जो तुम्हाला रेट सांगतोय तो आजच्या दिवसाचा रेट आहे. तुम्ही लागवड जी करणार ती ह्या वर्षात केलात किंवा पुढच्या वर्षी केलात तर 2030 ते 2032 या कालावधीमध्ये जो 300 ते 500 रुपये क्विंटलचा रेट आहे, तर मला सांगा हा रेट नक्कीच वाढणार आहे. तो जरी 600 झाला किंवा 800 रुपये झाला तरी तुम्हाला त्या झाडामागे एका झाडाचे 6 ते 7,000 रुपये हे 100% मिळणार आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही 5 वर्षानंतर किती पैसे कमवू शकता ह्याचा शेतकऱ्यांनी, तसेच मुंबईकर किंवा जे कोणी आपले शहरात राहणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांनी सर्वांनी विचार करावा. त्यामुळे आपल्या ज्या काही जमिनी आहेत, मग त्या डोंगर उतारावर असू द्यात, जास्त उतार नको आहे नक्कीच, पण थोडाफार उतार असेल आणि जर पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर अशा ठिकाणी तुम्ही या झाडाची नक्कीच लागवड करू शकता. आपण म्हणतो की शेतीमध्ये पैसा नाही, पण तो तुम्हाला शोधावा लागेल. शेतीमध्ये पैसा जरूर आहे, तो शोधलात आणि त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास केलात तर नक्कीच तुम्ही शेतीमधून पैसे कमवू शकता. आणि जसं आपण सांगितलं की शेतीसारखा मोठा उद्योग नाही, तर हे आपण नक्कीच करू शकतो. आज आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आहे. अशी बरीच माहिती मिलिया डुबियाबद्दलची बाकी आहे. आपण अजून ह्यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत, पण ह्या व्हिडिओवर तुमच्या मला कमेंट्स हव्यात. कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला अजून कोणती माहिती याबद्दल ऐकायला आवडेल आणि ह्याबद्दलची अधिक माहिती आपण बनवूया का व्हिडिओच्या माध्यमातून, तर मला कमेंट करून लगेच सांगा. आणि जे कोणी आपल्या आज चॅनेलवर नवीन आले, जो आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत, त्यांनी आमचं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन शेतीतले प्रयोग तुम्हाला ऐकायला मिळतील. तर आजच्यापुरती मी तुमची रजा घेतो. चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा पोचवा. धन्यवाद.